एकीकडे पीक कर्जाची ददात तर दुसरीकडे खताची चिंता अशा दुहेरी संकटाशी झुंजत जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करीत आहे। त्याचवेळी यंदाच्या खरीपात जिल्ह्याला 2.5 लाख मेट्रिक टन खताची गरज असून सध्या स्थितीत 1,39,000 मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत, तर उर्वरित खतासाठी कृषी विभागाकडून तजवीज केली जात आहे। 2026-27च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटपून शेत तयार केले आहे। आता बियाणे खतांच्या खरेदीची धावपळ सुरू झाली आहे, तर दुसरीकडे कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार यंदा 9,14,807 हेक्टरवर खरीपाची लागवड होण्याची शक्यता आहे। त्यासाठी एकंदर 2,53,400 मेट्रिक टन खताचे आवंटन गरजेचे आहे। तशी मागणी कृषी विभागाने राज्याकडे नोंदविली आहे। त्यापैकी 1,07,000 मेट्रिक टनाचा साठा एप्रिलमध्ये शिल्लक होता, तर मे महिन्यासाठी जिल्ह्याला 45,461 मेट्रिक टन खताचे नियोजन मंजूर झाले आहे। त्यातील 32,494 मेट्रिक टन खताचा आतापर्यंत जिल्ह्यात पुरवठाही झालेला नाही। एप्रिलमधील शिल्लक व मे मध्ये झालेला पुरवठा असा एकंदर 1,39,000 मेट्रिक टन खताचा साठा सध्या जिल्ह्यात उपलब्ध आहे। त्यापैकी 34,799 मेट्रिक टनाची दुकानदारांमार्फत आतापर्यंत शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे, तर आता 1,05,125 मेट्रिक टन खतासाठी जिल्ह्यात उपलब्ध आहे। प्रत्यक्षात पेरणीचा दिवस येईपर्यंत नियोजनातील उर्वरित खतासाठाही जिल्ह्यात दाखल होणार आहे।